ओम नमो नारायण। मी शिवधाम सरकार नाशिक महाराष्ट्रामधून आचार्य डॉक्टर मोहनपुरी बोलतोय। मित्रांनो, आयुर्वेद म्हणजे काय? आयुर्वेद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या जीवन जगत असताना सुखी आयुष्य म्हणजे काय आणि दुःखी आयुष्य म्हणजे काय, ज्याचा अभ्यास जिथं केला जातो किंवा याचं इतिवृत्त सर्व म्हणजे आयुर्वेद। आपल्या पूर्वजांनी आपल्याला इसवी पूर्व 15,000 वर्षापूर्वी, आणि आमचं आयुर्वेद सायन्स तर म्हणतं की हे जे काही आयुर्वेद आहे हे भगवान ब्रह्मजीच्या मुखातून निघालेलं संपूर्ण प्राणी मात्रासाठी हे आयुर्वेद आहे। यांनी कसं जगावं, त्यांनी एक मोठं जीवन म्हणजे 100-125 वर्षाचं पर्यंत तुम्ही निरोगी कशी जीवन जगाल ह्याचं सर्व कहाणी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे। आता आपल्याला हे निरोगी जीवन जगण्यासाठी आमच्या आयुर्वेद शास्त्राने 4 स्तंभ सांगितलेले आहेत। ते म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। आता धर्म म्हणजे धर्माची शिकवण। धर्मामध्ये आपल्याला शिकवण काय मिळतं की आपण कसं जगायला पाहिजे, आपलं सद्वृत्त कसं ठेवायला पाहिजे, दुसऱ्याला आपण काही त्रास झाला नाही पाहिजे असं जीवन जगलं पाहिजे, आपण कसं जगावं हे आपल्याला धर्म आपल्याला शिकवतो, कुठलाही धर्म असो। अर्थ म्हणजे तुम्हाला अर्निंग मनी, तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, परंतु हे पैसे कसे कमवायचे, दुसऱ्याला त्रास देऊन किंवा दुसऱ्याला काहीतरी इजा पोहोचून पैसे कमवायचं असं करायचं नाही। काम म्हणजे डिझायर, लव, हे तुमच्या आयुष्याचा तुम्ही कसा अटेंड करायचा हे काम त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे। की आपल्याला भूक लागतंय, आपल्याला तहान लागतंय, आपल्याला शरीर संबंध ठेवावेसे वाटतात, प्रेम करावं असं वाटतं, हे सर्व काम मध्ये आहेत। आणि शेवटचं आहे मोक्ष। मित्रांनो, मोक्षाची कल्पना सर्वांनाच असतं, कारण की आयुष्यभर जे काही तुम्ही केलंय त्याच्यानंतर शेवटचा पिक्चरचा भाग आहे तो मोक्ष। आणि सर्वांना असं वाटते की मला आता मोक्ष मिळाला पाहिजे, मला माझा येशू मिळाला पाहिजे, मला माझा मोहम्मद मिळाला पाहिजे, मला माझा कृष्ण मिळाला पाहिजे, आणि स्वर्गाचे द्वार माझ्यासाठी उघडलेले असले पाहिजे, हे तुम्हाला चतुर्थाश्रमामध्ये माहिती पडते। तर ह्या तुम्हाला सुखी जीवन जगण्यासाठी, निरोगी जीवन जगण्यासाठी व लांब जीवन जगण्यासाठी, मोठं जीवन जगण्यासाठी, पूर्वी आपले आजी आजोबा बघा 100-125 वर्ष जगायचेच ना, तर अशासाठी आम्ही एक प्रोग्राम आमच्या शिवधाम सरकारमध्ये ऑर्गनाइज केलेला आहे की ज्या प्रोग्राम मध्ये तुम्ही कुठल्याही वयामध्ये आमच्याकडे येऊ शकता। म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन कसं जगायचं, अँड डेथ, मृत्यू जरी आला तर मनुष्य रडतो ना की माझं हे काम राहिलं, माझं ते काम राहिलं, कशाला घाबरता? तुम्हाला त्या चतुर्थावस्थामध्ये मोक्ष जर तुम्हाला बरोबर मिळाला तर तुम्ही तुमच्या मरणालाही घाबरणार नाही। तुम्ही म्हणता ठीक आहे, आला काय तू, हरकत नाही, मी तयार आहे। तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्यासाठी आम्ही 7 दिवसाचा आमचा शिवधाम सरकारमध्ये प्रोग्राम ऑर्गनाइज केलेला आहे। ह्या प्रोग्राम मध्ये कमीत कमी 18 वर्ष आयुष्य पूर्ण असले पाहिजे, आणि नंतर मग वयाची वर काही अट नाही आहे, तुम्ही कधीही येऊ शकता। 7 दिवसाचा हा प्रोग्राम ऑर्गनाइज केलेला आहे आम्ही। तर ह्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंग अँड डेथ पर्यंत शिकवलं जाईल। प्लस ह्या प्रोग्राम मध्ये योग, मेडिटेशन, ध्यान, धारणा, यंत्रमंत्र, चिकित्सा हे सर्व आमच्या शिवधाम सरकारमध्ये केले जाते। आणि हा रेसिडेन्शियल कोर्स आहे 7 दिवसाचा। तर ह्याचा आपण लाभ उठवा, आणि आयुष्यामध्ये येऊन आपल्याला जे असं वाटते की काही माझं चुकलं काय, काही आणखी आपल्याला मिळवायचं काय, हे सर्व तुम्हाला आम्ही तिथे शिकवण दिलं जाते। आणि निश्चितच तुम्ही 100-125 वर्ष दीर्घायू जगू शकाल, परंतु ती शिकण्याची कला तुम्हाला शिकावं लागेल। तर आमची एक वेबसाईट आहे www.shivdhamsarkar.com, ह्यामध्ये तुम्ही जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता, किंवा खाली आमचे काही नंबर्स दिलेले आहेत त्यावर तुम्ही नंबर लावू शकता। आणि 7 दिवसाच्या आमच्या ह्या आर्ट ऑफ लिव्हिंग अँड डेथ, धर्म, अर्थ, काम अँड मोक्ष हे एक्झॅक्टली काय आहे हे प्रॅक्टिकल तुम्हाला तिथं करून घेतलं जातं। स्पेशल तुम्हाला डाईट दिलं जातं आणि सर्व हे शिकवलं जातं। तर ह्या संधीचा आपण लाभ घ्यावा, म्हणजे आपल्याला आनंदी आणि दीर्घायू जीवन जगता येईल, निरोगी जीवन जगता येईल। ओम नमो नारायण।